देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये कामगारांचा संताप रस्त्यावर पाहायला मिळाला। चिंचवडच्या थर्मॅक चौकात विविध कामगार संघटनांनी एकत्र येत केंद्र सरकारच्या 4 नवीन श्रमसंहिता विरोधात जोरदार आंदोलन केले। कामगारांच्या संघर्षातून तयार झालेले 44 कायदे रद्द करून उद्योगपतींना मोकळीक देण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। कामगार नेते काशीनाथ नखात यांनी सांगितले की नवीन धोरणांमुळे कायमस्वरूपी नोकऱ्या कमी होत असून कंत्राटीकरणाला चालना मिळत आहे। कामाचे तास वाढवणे, कामगार न्यायालयांच्या अधिकारात बदल आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव यामुळे कामगार असुरक्षित झाले आहेत। शेतकरी विरोधात धोरणे मागे घ्यावीत, वीज कंपन्यांचे खाजगीकरण थांबवावे आणि असंघटित कामगारांना पेन्शन आणि सामाजिक सुरक्षा द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या। कामगार एकता जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि आंदोलनकर्त्यांनी आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। या देशभरातल्या कामगारांनी, कष्टकऱ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी प्रसंगी प्राणांची आहुती देऊन अहोरात्र प्रयत्न करून जे कामगार कायदे मिळवले ते रद्द करून भांडवल धोरजेनं कंपन्यांसाठी पोषक वातावरण करायचं आणि कामगारांना संपवायचं षडयंत्र आहे। म्हणून हा देशव्यापी संप आम्ही केलेला आहे। त्या अर्थानं आज देशभरातल्या सर्व कामगारांनी एक इशारा म्हणून आजचा तात्विक आणि एक दिवसाचा संप केला आहे। यानंतर सरकारने आम्हाला बोलवलं नाही, आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढील कालावधीमध्ये बेमुदत संपाचा आम्ही आणि आंदोलनाचा इशारा देऊ। अर्थातच आता शेतकरी आणि कामगार आणि कष्टकरी, मला वाटतं की देशातला शेतकरी आणि कामगार वर्ग, मजूर वर्ग शेवटचा घटका मोजतोय काय अशा प्रकारची स्थिती सध्याच्या कालावधीमध्ये आहे। म्हणून कामगारांनो, शेतकऱ्यांनो, कष्टकऱ्यांनो, उपेक्षितांनो, वंचितांनो, एक व्हा, हीच वेळ आहे अशा आवाहन आणि विनंती आम्ही राज्यातील कामगार आणि शेतकरी बांधवांना करत आहोत। कालावधीमध्ये मुंबई असेल, पुणे असेल आणि वेगवेगळ्या शहरामध्ये चक्काजाम आणि रास्ता रोको आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। 4 श्रमसंहिता आहेत ज्या त्या अन्यायकारक आहेत, त्या रद्द कराव्यात। 8 तासावरून 12 तासाचं काम केलेलं आहे ते रद्द करावं आणि आमचा असंघटित कामगार जेवढा काय आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यांना सामाजिक सुरक्षा आणि त्यांना प्रत्येक महिन्याला किमान वेतन 30,000 आणि अधिक वेतन 45,000 पर्यंत आताच्या महागाई निर्देशांकाप्रमाणे त्यांना मिळालं पाहिजे। त्याची वेतनवाढ झाली पाहिजे आणि महत्त्वाचा मुद्दा, जसं कॉर्पोरेट कंपन्या आणि मोठमोठ्या कंपन्यातील सरकारी यंत्रणातील लोकांना पेन्शन मिळते तशी पेन्शन आमच्या श्रमिक वर्गांना सुद्धा मिळाली पाहिजे। टॅक्सी युनियन, कामगार लोक, हमाल बांधव, सफाई कामगार यांच्याशी पण चर्चा केली। मुंबईत पण आज जोरात चालू आहे आणि महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी चालू आहे। खऱ्या अर्थानं जसं मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो की देशातील कामगारांनो एक व्हा, ती व्यवस्था आपल्याला सिस्टीम मध्ये आणण्यासाठी पुढच्या कालावधीमध्ये ते गरज आहे। एकत्र येऊया आणि एकत्र लढा देऊया। हम सब एक है।